चांद हे हसणं जवा तिनं सोडली केसाची लट वाटलं मिठी मारून तिला जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवलच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो मराठीमधले जे काही मुकडा आता ट्रेंडिंगला सॉंग चालू आहे त्या सॉंगवरती एकदम खतरनाक क्वालिटीची कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. जर मित्रांनो डेमोमधला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले सिम्पली त्या प्रोजेक्टला तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर आता मित्रांनो व्हिडिओ चालू करायच्या अगोदर एक गोष्ट आणखी एक मी तुम्हाला सांगतो. हा जो काही व्हिडिओ आहे तो मुलं मुली किंवा जे काही कपलसाठी तुम्ही बनवू शकता काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे यामध्ये मी बऱ्यापैकी तुम्हाला सगळं काय ॲड करून दिले. फक्त काही गोष्टी ॲड करायला सांगणार आहे त्या तुम्हाला व्यवस्थितरित्या ॲड करायचे आहेत तरच तुम्ही एकदम जबरदस्तरित्या व्हिडिओ बनवू शकताय. तर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. सुरुवातीला जे काही फॉन्टचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे त्यासाठी तुम्हाला जे काही मटेरियलमध्ये आपण फॉन्ट यूज केले ते सगळे तुम्हाला प्रोव्हाइड केले. तुम्ही काही घाबरायचं कारण नाही, विषय नाही. एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला जे काही वरती फॉन्टचं नाव दिसतं यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. थ्री लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जेवढे पण फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते सगळे फॉन्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत. आता जो काही पहिला फॉन्ट आहे तो बघू शकता. एडिट टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर वरती जे काही मिसिंगचं फॉन्टचं नाव आहे ते तुम्हाला दिसणार आहे. तर सिम्पलरित्या मित्रांनो जो काही तुम्ही फॉन्ट ॲड केला आहे तो फॉन्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे नाव वाचून. तर मित्रांनो आता पुढे बघू शकता जे काही फोटोज वगैरे येत आहेत ते फोटो चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. इथे जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक करून सुरुवातीला यायचं आहे. पहिला जो काही फोटो असणार आहे याला तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे. नंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो फोटो तुम्ही ॲड करणार आहे तो फोटो इथे ॲड करायचा आहे. जो काही ग्रुप आहे आपला म्हणजे शेप आहे त्या शेपच्या खालच्या बाजूला सेट करून फोटोला सिलेक्ट करायचा आहे आणि प्रॉपर आपला जो काही शेपमध्ये फोटो असणार आहे याला तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता काही या प्रकारे मी हा जो काही फोटो आहे तो फोटो सेट करून घेतला आहे. तुम्हाला देखील घ्यायचा आहे. नंतर जे काही फोटोची ड्युरेशन आहे ते लास्टपर्यंत तुम्हाला वाढवायचे आहे. ड्युरेशन लास्टपर्यंत वाढवल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता बघू शकता आपला ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आता फोटो ॲड केला त्याची ड्युरेशन एका वेळेस कमी झाले असेल. जर नसेल झालं तर काही विषय नाही, तर नाही झालेली काही ओकेमध्ये आहे सगळं ओके. आता मित्रांनो असंच तुम्हाला जेवढी पण चारही ग्रुप आहेत ते चारही ग्रुपमधले फोटो चेंज करायचे आहेत. फोटो चेंज केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आपली जी काही पहिली बीट आहे 1.15 सेकंदवरती इथं यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक बॅकग्राऊंडला फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो फोटोला ॲड केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथनं तुम्हाला स्पॉट कलरचा इफेक्ट ॲड करून ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटोला क्रिएट करायचं आहे. नंतर हा इफेक्ट क्लोज करून नंतर ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आणि इथनं तुम्हाला सर्च बारवरती विग्नेटचा इफेक्ट जो काय आहे तो इफेक्ट इथं सर्च करायचा आहे. आणि मित्रांनो इथे तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगला ॲड करून घ्यायचं आहे. नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करायची आहे. ऑपोसिटी जी काय असणार आहे ती 35 ते 30 दरम्यान तुम्हाला ठेवायची आहे. जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला एकदम आपली जे काही खाली सगळे ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं आहे ओके. तर जेवढे पण या ठिकाणी ग्रुप असणार आहे त्या सगळ्या ग्रुपच्या खालच्या बाजूला मी सेट करून घेतो. से मित्रांनो तुम्हाला देखील या प्रकारे फोटोला आपल्या सेट करायचा आहे. फोटोला लास्टपर्यंत असं सेट केल्यानंतर आता आपली जी काय 8.20ची बीट आहे इथंपर्यंत तुम्हाला या फोटोला असं वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता काही या प्रकारे आपलं सगळं काय झालं ओकेमध्ये. तर एवढं झाल्यानंतर आता फक्त काय करा तुम्हाला तो जो काही बॅकग्राऊंडला फोटो तुम्ही ॲड केला आहे त्याला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करा आणि ॲड इफेक्टवरती क्लिक करून फेड इन आउटचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचा आहे. इफेक्टला ओपन करून इन जे काय आहे ते 0 सेकंदवरती तुम्हाला सेट करायचं आहे म्हणजे प्रॉपर आपलं क्लोजिंग देखील होणार आहे. नंतर तुम्हाला मित्रांनो 8.20च्या बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे देखील जो फोटो तुम्ही बॅकग्राऊंडला ॲड करणार आहे तो फोटो इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. फोटोला ॲड केल्यानंतर फोटोचा जो काही एक्स्ट्रा पार्ट कट जातो 10.16च्या पुढं ह्याला तुम्हाला कट करायचा आहे. नंतर हा जो काही फोटो आहे याला तुम्हाला या ठिकाणी असं ड्रॅग करत खाली आपले जे काही सगळे फोटो आहेत म्हणजे हे जे काही लेयर्स असणार आहे त्या लेअरच्या खालच्या बाजूला तुम्हाला सेट करायचा आहे. तर बघू शकता हा जो काही रेक्टँगल आहे याच्या खालच्या बाजूला मी असं सेट केलं आहे. नंतर मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला इथे ॲड इफेक्टवरती क्लिक करून स्पॉट कलरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. फोटोला ब्लॅक अँड व्हाईट करून आपला जो काही फोटो असणार आहे त्याची ऑपोसिटी कमी करायची आहे. इथे मी ऑपोसिटी करून घेतली आणि मित्रांनो नंतर इफेक्टवरती क्लिक करून फेड इन आउटचा इफेक्ट मात्र तुम्ही ॲड करायला विसरू नका ओके. आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला म्हणजे 8.20 पशी यायचा इफेक्ट प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचा आहे. आणि मित्रांनो एक ओव्हरली व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. सिम्पलरित्या तो ओव्हरली व्हिडिओ इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओव्हरले ॲड केल्यानंतर आता हा जो काही ओव्हरले असणार याला तुम्हाला ट्रॅक करत खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे. बघू शकता काही या प्रकारे. आणि जो काही आपला सर्कल म्हणजे हा जो काही ग्रुप अँड मास्कचा लेअर दिसत्या याच्या खालच्या बाजूला सेट करायचं आहे. त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे ओव्हरले. इथे मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून रोटेटवरती क्लिक करायचं आहे. -90 डिग्रीला तुम्हाला रोटेट करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे एकदम फुल स्क्रीनला सेट करून इथे
बॅक या, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे, लाईटिंगवरती क्लिक करून स्क्रीनवरती सेट करायचं आहे. आता मित्रांनो सर्कल यामध्ये घेतो. आता थोडंसं मी अजून झूम करून घेतो, कारण अजून झूम करा. तर या प्रकारे बघू शकता एक निळ्या आउटलाईन या ठिकाणी द्या. तर तुम्हाला देखील मित्रांनो प्रॉपर या ठिकाणी असं सेट करायचं आहे. तर हा जो काही व्हिडिओ आहे तो एकदम सुरुवातीला मी असं थोडंसं पुढं नेतो, आता लास्टपर्यंत असे इथून असं वाढवून घेतो, आणि जो काही पुढचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला तुम्हाला असं कट करून घ्यायचा आहे. म्हणजे प्रॉपर आपला जो काही इफेक्ट आहे तो या ठिकाणी सेट होईल. नंतर तुम्हाला 8.20च्या बिटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो जो काही इंक इफेक्टचा व्हिडिओ आहे सिम्पलरित्या तो इंक इफेक्टचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर इथे मी व्हिडिओला ॲड केला आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओला सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑन ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे, लाईटिंगवरती क्लिक करून स्क्रीनवरती सेट करायचा आहे. नंतर मित्रांनो हा जो काही सर्कल आहे या सर्कलमधला फोटो चेंज करायसाठी तुम्हाला ग्रुप अँड मास्कची लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला जो पाहिजे फोटो तो फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे, आणि जो काही आपला सर्कलचा शेप आहे त्याच्या खालच्या बाजूला सेट करून प्रॉपर सर्कलमध्ये सेट करायचे. ड्युरेशन एकदम लास्टपर्यंत अशी एक्स्ट्राच होईल, ती कट करून थोडी लास्टपर्यंत सेट करा आणि पहिला फोटो डिलीट करा. ओके, तर मित्रांनो बघू शकता सर्कलमधला देखील आपला जो काही फोटो आहे तो प्रॉपरलीरित्या सेट झाला आहे. आता मित्रांनो पुढे यायचं आहे, हा जो काही ग्रुप आहे सेम मित्रांनो अशीच तुम्हाला प्रोसेस करायची आहे, आणि बॅकग्राऊंडला देखील फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्या फोटोमध्ये मी इफेक्ट वगैरे सगळं काय ॲड करून घेते. आणि मित्रांनो फेड इन आउट नावाचा जो काही इफेक्ट आहे तो प्रत्येक बॅकग्राऊंडच्या फोटोमध्ये फक्त तुम्ही ॲड करा व्यवस्थितरित्या. ओके, म्हणजे तुमचा व्हिडिओ जो काय असेल तो प्रोफेशनल असा दिसेल. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. इथं आता आल्यानंतर आता तुम्हाला प्रॉपर आपली जी काही 12.17ची बीट आहे इथे यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो लाईट इफेक्टचा एक ओव्हरली व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. सिम्पलीरित्या हा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तो 16.20 पर्यंत तुम्हाला ॲड करून एक्स्ट्रा पार्ट ह्याचा कट करायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो हा जो काही व्हिडिओ असणार आहे याला तुम्हाला या प्रकारे ड्रॅग करत खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे. आणि नंतर मित्रांनो या प्रकारे खालच्या बाजूला घेऊन आल्यानंतर फोटोला आपला जो काही व्हिडिओ आहे त्याला सिलेक्ट करून लाईटिंगवरती क्लिक करून स्क्रीनवरती सेट करायचा आहे. तर बघू शकता काही या प्रकारचं ओव्हरले आपल्या इथं ॲड झाला आहे. पुढे मित्रांनो नॉर्मली आपल्या बीटमध्ये तुम्हाला फोटो सेट करून घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आता बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचा आहे. सर्कलमधला जो काही इफेक्ट दिसतो त्याला तुम्हाला सिलेक्ट करून कॉपी करायचा आहे इफेक्ट. बॅक येऊन नंतर आपला मेन प्रोजेक्ट म्हणजे बीटमार्क प्रोजेक्ट असणार आहे याला तुम्हाला ओपन करायचा आहे. जो काही सर्कल शेपमध्ये इथे फोटो आहे त्याला तुम्हाला सिम्पली हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला जो काही इथे शेक इफेक्ट आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. लास्टच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो लास्टला जे काही 2 फोटो आपण ॲड केलेत त्या दोन्ही फोटोला तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी पेस्ट कर. आता मित्रांनो तुम्हाला जो काही इंक इफेक्टचा व्हिडिओ होता तो व्हिडिओचा तर मी आपण ॲड केला तर त्याच व्हिडिओला सिलेक्ट करून लेअरवरती क्लिक करून कॉपी करा. आणि मित्रांनो पुढची जी काही बीट आहे जिथं तुम्हाला पाहिजे प्रॉपर तुम्हाला जिथं वाटेल बाबा इथं ॲड करायला लागतो सिम्पलरित्या तिथे तुम्हाला हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर इथं लागत नाही तर मी केला आहे. नंतर पुढे देखील करतो या प्रकारे असं बघू शकता. तर नंतर जे काही लास्टला आहे ते इथं तुम्हाला असं करून घ्यायचं आहे. तर हा जो काही व्हिडिओ आहे हा फक्त मी डिलीट करतो. तर तुम्हाला देखील हा नको असेल तर ॲड करू नका, काही विषय नाही. आणि लास्टला मात्र दोन्ही पण फोटोला आता इथं चुकून लागला, एकच मिनटं. तर या ठिकाणी मी इथला देखील डिलीट केला आहे. तर लास्टला दोन्ही पण ठिकाणी तुम्हाला हा जो काही इंक इफेक्टचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओत मात्र सेट करायचा आहे. जो काही लास्टला एक्स्ट्रा पार्ट राहील त्याला तुम्हाला कट करून टाकायचा आहे. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला आहे त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. त्या सिम्पलीरित्या शेअरच्या बटनवरती क्लिक करायचा आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.